कृष्ण स्वधर्म
निष्ठावंत निर्धार हे चुकून निष्काम
पाहून वास आणि कांती निष्काम निष्काम विठ्ठली विश्वास निष्काम निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये निष्काम निश्चल विठ्ठले विश्वास पाहुणे आस अनेकाची तुका म्हणे ऐसा कोणोपेक्षला नाही ऐकला ऐसा कोणी निष्काम निश्चल विठ्ठले विश्वास पाहुणे आस अनेकाची विठोबा रघुमाई जय 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 निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये निष्काम निश्चल विठ्ठले विश्वास पाहुणे आस अनेकाची दोन पाठ आहेत पाहुणे वास अनेकाची पाहुणे आस अनेकाची पण इथे योग्य कोणता वाटतो पाहुणे आस मागचा शब्द आणि पुढचा शब्द संगती लागते आस जगद्गुरु तुकोबारा या अभंगामध्ये मनुष्याचा स्वधर्म सांगतात माणसाचा स्वधर्म कोणता निष्ठावंत भाववंताचा स्वधर्म आपण तुम्ही आम्ही वैष्णव आहोत वारकरी संप्रदायाचे अनुयायी पांडुरंगाचे एकनिष्ठ आपण भक्त आहोत पंढरीचे वारकरी आहोत एकादशी व्रताचा अनुष्ठान करणारा आपण आहोत रामकृष्णारी या बीज मंत्राचा जप आपण करतो संत महात्म्यांच्या वरती प्रगाढ श्रद्धा आपली आहे प्रत्यक्ष परमेश्वराचं रूप आपण संतांच्या रूपामध्ये पाहतो वारकरी संप्रदायाच्या तीर्थावरती संत महात्म्यांच्या वरती ग्रंथावरती आणि आराध्य दैवत पांडुरंगाविषयी आपले नितांत श्रद्धा वारकरी कसा असावा वैष्णव कसा असावा तो का म्हणे देह भरीला विठ्ठल असा वारकरी असावा वारकरी कसा असावा हाची माझा निमधर्म वारकरी कसा असावा वैष्णव कसा असावा पंढरीची वारी आहे माझी करी अनेक न करी वारकरी कसा असावा वैष्णव कसा असावा एक गावा मे विठोबाचे अनेकाचे काम नाही आता ही सर्व लक्षण तुकोबरायांचे ठिकाण ही सर्व लक्षण आहेत तुकाराम महाराजांची भक्ती कशी आहे तुकाराम महाराजांनी एकनिष्ठ पांडुरंगाविषयी श्रद्धा 33 कोटी देव आहेत पण 33 कोटी देव नाहीत खरे देव किती ज्ञानोबरा सांगतात खरे देव किती 33 प्रकारचे फक्त देव आहेत हे रुद्रादुताचे मिळावे वसुधन साध आगवे अश्विनी देव विश्वदेव वायुदेव हे जे 8 अष्टवसु 11 रुद्र 12 आदित्य
एक अश्विनी देव आणि ब्रह्मदेव असे 33 प्रकारचे देव आहेत. सर्वसामान्य 33 कोटी देव सांगतात. देव किती आहे याला महत्व नाही. तुकाराम महाराज काय करतात? तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंग असा वैष्णव असावा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताची. काय श्रद्धा तुकोबरायांची. निष्ठा पाहिजे असेल तो कोब्बर आहे, श्रद्धा पाहिजे असेल तो कोब्बर आहे. का निष्ठा पांडुरंगावरती. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल. कुठेही जा तुम्ही, आम्ही वैष्णव आहोत. जगाच्या पाठीवरती 3.5 कोटी तीर्थ आहेत. 350 कोट तीर्थाला जा. 350 कोट तीर्थाला जा. पण ध्यान करा. कोणाचं ध्यान करा? कोणाचं ध्यान करा? सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान, उभे विठवारी. सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान, उभे विठवारी. सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान, उभे विठवारी. सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान,
ध्यान उभे विटेवरी, आपण ज्याचं रोज ध्यान करतो, रोज आपल्या मुखामध्ये भगवंताचं गुणाचं रूपाचं वर्णन आहे, आणि त्या रूपाचं ध्यान करा. एवढी श्रद्धा एवढा भाव असावा पांडुरंगावरती. डोळे तुम्ही गारे सुख टोपाचे मुख, एवढी श्रद्धा असावी. तुम्ही ऐका रे माझे कान, माझ्या विठोबाचे गुण. कुठेही जा, जगाच्या पाठीवरती कुठेही जा, पण पांडुरंग ध्याने पांडुरंग म्हणे, जागृती सोपने पांडुरंग. अनेक दुसरे मज नाही आता, निमिल्या चित्तापासून या. एक धरला चित्ती आम्ही रुक्माईचा पती. हा आपल्या वारकरी संप्रदायाचा स्वधर्म आहे. आपलं जे आराध्य दैवत आहे त्या आराध्य देवाची प्रगाढ श्रद्धा त्याच्यावरती. देह जाऊ आत्वा राहो पांडुरंगी भाऊ, अशी श्रद्धा आपल्या वारकरी संप्रदायामधली प्रत्येक वैष्णवाचा धर्म आहे. तुकोबरा म्हणतात, भक्ती करत असताना भक्ती कशी करा. अभंगाचं पहिलं चरण म्हणतो म्हणू नका. विठोबा सात प्रकारची भक्ती पाहिजे. भक्ती करत असताना 7 भक्तीच्या स्वरूपातून भक्ती करा. कोणते 7 स्वरूप आहेत? अभंगाच्या चरणामध्ये 3, अभंगाच्या चरणामध्ये 3 स्वरूप आहेत. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये 4 स्वरूप आहेत. भक्ती करत असताना भक्ताचा स्वधर्म कोणता? पहिला धर्म कोणता? निष्ठा. दुसरा स्वधर्म कोणता? भाव. तिसरा स्वधर्म कोणता? निर्धार. चौथा स्वधर्म कोणता? निष्कामता. पाचवा स्वधर्म कोणता? निश्चल. 6वा स्वधर्म कोणता? विठ्ठली विश्वास. आणि 6वा स्वधर्म कोणता? पाहुणे वास. आणि काची विठोबा हे परमार्थातलं वर्म आहे. परमार्थामधलं वर्म आहे. परमार्थामधलं वर्म चुकलं, कितीही आपण परमार्थ केला साध्य प्राप्त होत नाही. म्हणून जो संत मार्ग सांगतात ना, त्या मार्गाने आपण चालावं. मनोमार्ग गेला तो तेथीची मुकला. माणसाने कधी परमार्थ करत असताना 2 प्रकारचा परमार्थ करा. एक विचाराचा परमार्थ आणि 2 कृतीचा परमार्थ. असे परमार्थाचे 2 प्रकार पडतात. कृतीच्या परमार्थापेक्षा माणसानं साधकानं विचाराचा परमार्थ करावा. विचाराचा परमार्थ करत असताना, साधना करत असताना अगोदर विचार करा आणि मग साधना करा. इथं साधना करत असताना जो मार्ग संत सांगतात त्या मार्गाने तेनेची पंते चालू जातात, तर त्या भक्तीचं साध्य प्राप्त होतं. तुकोबरा सांगतात ना, भक्ती करत असताना भक्ती कशी करा? भक्ती अशी करा, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. त्याच्यामध्ये परिपूर्ण निष्ठा. भक्तीमध्ये निष्ठा पाहिजे. भक्तीमध्ये जर निष्ठा नसेल, परमार्थाला काही अर्थ नाही. भक्तीमध्ये भाव नसेल, परमार्थाला अर्थ नाही. भक्तीमध्ये जर निर्धार नसेल, परमार्थाला अर्थ नाही. भक्ती जर निष्कामता नसेल, साध्य प्राप्त होत नाही. भक्तीमध्ये निश्चलता नसेल, साध्य प्राप्त होत नाही. भक्तीमध्ये विश्वास जर नसेल, साध्य प्राप्त होत नाही. आणि भक्तीमध्ये एकरूपता, अनन्यता, एकनिष्ठता असेल तर साध्य प्राप्त होतं, अन्यथा प्राप्त होत नाही. हे 7 पायऱ्या आहेत. भक्तीच्या हा 7 पायऱ्या आहेत. हे 7 पायऱ्या, जसं रामायणामध्ये 7 कांड आहेत. 7 कांड, एक कांड मनुष्याला मोक्ष प्राप्त करून देतो. रामायणामध्ये पहिलं कांड जे आहे बालकांड, दुसरं कांड आहे अयोध्याकांड, तिसरं कांड आहे अरण्यकांड, 4थं कांड आहे किष्किंधाकांड, 5वं कांड आहे सुंदरकांड, 6वं कांड आहे युद्धकांड आणि 7वं कांड आहे उत्तरकांड. हे एक कांड मनुष्याला मोक्ष प्राप्त करून देत. जसं रामायणामध्ये वसिष्ठानं रामाला 7 मार्ग सांगितले होते.
परमतत्वाचे. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी 7 मार्ग सांगितले होते. कोणते 7 कोणते ते 7 प्रकार आहेत? कोणते 7 स्वरूप आहेत? पहिलं साधन आहे श्रवण, दुसरं साधन आहे साधन, तिसरं साधन आहे नित्यानित्य ज्ञान, चौथं साधन आहे मनन, 5वं साधन आहे निधिध्यास, 6वं साधन आहे वैराग्य आणि 7वं आहे साक्षात्कार. हे 7 भक्तीचे स्वरूप परमतत्व प्राप्त करून देतं. तसं तुकोबरा अभंगामध्ये जे 7 तत्व सांगतात भक्तीचे, परमतत्व प्राप्त करून देतं. एकूण गीता किती आहेत? 7 गीता आहेत. एकूण 7 गीता. 7 गीता क्रमांक 1 लागतो श्रीमद भगवत गीता. सर्व गीतामध्ये श्रीमद भगवत गीता क्रमांक 1 ला आहे. आता तो सांगत बसत नाही. 7 गीता जसं परमतत्व प्राप्त करून देतं, तसं अभंगामध्ये 7 जे तत्व आहेत मनुष्याला परमतत्व प्राप्त करून देतं. विठोबा कधी 7 स्वरूपामधनं माणसाची भक्ती पाहिजे. पहिलं जे तत्व आहे, पहिलं तत्व कोणतं आहे? निष्ठा. पहिलं तत्व आहे निष्ठा. आपल्याला भगवंताचं भक्ती करायची आहे ना, भगवंताचं चिंतन करायचं आहे ना, तुकोबरा स्वतः सांगतात ना, स्वतः सांगितलं तुकोबराने. एकतर तुकोबरा भक्ती करत असताना कशी करतात? तुकोबरा भगवंताचं चिंतन कसं करतात पहा. आम्ही नामाचे धारक नेणो प्रकार अनेक, सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण, सर्व भावे एक. तुकोबरा भक्ती जे करतात सर्व भावानं तुकोबरा सांगतात. भावाचे अनेक प्रकार आहेत, भावामध्ये अनेक प्रकार आहेत, पण सर्वसामान्य माणसाच्या ठिकाणी कोणता भाव असतो? अहमभाव असतो. सामान्य माणसाच्या ठिकाणी अहमभाव. पण तुकाराम महाराजांच्या ठिकाणी कुठला भाव आहे? जो ज्ञानी असतो त्याच्या ठिकाणी अद्वैत भाव असतो. जो खरा भक्त असतो त्याच्या ठिकाणी प्रेम भाव असतो. इथं तुकोबरांच्या ठिकाणी सर्व स्वरूपामधनं सर्व भावे एक, सर्व भावाचा अंतर्भाव भक्तीमध्ये, सर्व भावाचा अंतर्भाव तुकोबरांच्या ठिकाणी आहे. तुकोबरा म्हणतात ना, नामस्मरण करा, पण कसं करा? कसं करा? विठोबासी शरण धावे, निज निष्ठा मगावे, निज निष्ठा मगावे, निज निष्ठा मगावे. विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. म्हणून भगवंताचं भक्ती करत असताना निष्ठापूर्वक पाहिजे. निष्ठा म्हणजे काय? निष्ठा म्हणजे श्रद्धा.
श्रद्धया सत्यमाप्यते. निष्ठा म्हणजेच भाव, भाव म्हणजेच निष्ठा, श्रद्धा म्हणजेच भाव, भाव म्हणजेच श्रद्धा. भक्ती करत असताना जर श्रद्धा नसेल, भाव नसेल, निर्धार नसेल, काही अर्थ नाही. नदीला महत्व कधी? पाणी असेल तर. स्त्रीला महत्व कधी? स्त्रीला महत्व कधी? कपाळावरती कुंकू असेल तर. देहाला महत्व कधी? देहामध्ये प्राण असेल तर देहाला महत्व. तसं भक्तीला महत्व कधी? प्राण भाव असेल तर, निष्ठा असेल तर. ज्ञानोबरा म्हणतात, ओ संग्रही तोरण बांधिले, उपवासी अन्न माखिले, कुंकुम सेंदूर केले कांतहिले. घराला शोभा नाही, घराला आकार नाही, घराला रंग नाही, घराला छत नाही, अशा घराला फुलाची सजावट केली. अर्थ आहे का? अर्थ नाही. तसं भक्ती करतात आणि त्या भक्तीमध्ये भाव नसेल, निष्ठा नसेल, अर्थ नाही. आत्ताच पोटभर जेवला. एखादा ग्रस्त पोटभर जेवलेला, तृप्त झालेला, पोटभर जेवलेला, आणि पोटभर जेवल्यानंतर पुन्हा पंचपक्वान्न समोर आलं, काही उपयोग आहे? काही उपयोग नाही. पंचपक्वान समोर आहे पण पोट भरलंय, भूक नाही. अर्थ आहे का? अर्थ नाही. एखादी विधवा स्त्री आहे आणि त्या विधवा स्त्रीनं कपाळावरती कुंकू असेल, अर्थ आहे का? काही अर्थ नाही. तसं भक्ती करता निष्ठा नसेल, भाव नसेल, निर्धार नसेल, काही अर्थ नाही. मृत जैसा शृंगारिला गाढवतीर्थे, कडू हृदया मातीला पुढे जैसा. मृत्यू झालेला मनुष्य आहे, आता त्या मृत्यू झालेल्या माणसाला फुलाची सजावट केली, अर्थ आहे का? काही अर्थ नाही. गाढवाला किती वेळा आंघोळ घाला, अर्थ आहे का? काही अर्थ नाही. कडू भोपळा आणि त्या कडू भोपळ्याला बाहेरून गुळाचा लेप लावला, काही अर्थ आहे का? आतमध्ये कडू ते कडू, बाहेरून किती गुळाचा लेप लावा, काही अर्थ नाही. तसं भक्ती करता आणि त्या भक्तीमध्ये जर भाव नसेल, श्रद्धा नसेल, काही अर्थ नाही. म्हणून तुकोबरा म्हणतात, प्रथम भाव शुद्ध, प्रथम भाव शुद्ध.
हाच भक्ताचा धर्म आहे. कोणता? प्रथम भाव शुद्ध कर, याहून धर्म कोणता? अंगी वैराग्याचा भर, याहून धर्म कोणता? भक्ती पाहिजे शिरोर, याहून धर्म कोणता? प्रथम भाव शुद्ध कर, याहून धर्म कोणता? म्हणून भक्तीमध्ये भाव पाहिजे. का? देवाला काय पाहिजे याचा विचार करा ना. आपला विचार नको. देवाला काय अभिप्रेत आहे, देवाला काय पाहिजे याचा विचार करा. एखादा मुलगा 10 किलोमीटर पासून पळत धावत धावत आला. ऊन आहे, घसा कोरडा पडलेला आहे. एका घरात घरी आला. घरी आल्यानंतर त्यांनी पाणी मागितलं. पण घरच्या माणसाने काय दिलं? तूप दिलं. काय अर्थ आहे का? काही अर्थ नाही. त्याला काय पाहिजे? आलेला मुलाला फक्त पाणीच पाहिजे, तूप नको. तूप 1000 रुपये लिटर आहे. पाणी किती आहे? 10 रुपये लिटर. 10 रुपये लिटर. तसं देवाला तुम्ही लाखो रुपयाचं सोनं टाका, देवाला नको ते. 1,30,000 रुपये आजचा दर. 1 तोळा टाका, 2 तोळा टाका, देवाला ते नको. देवाला काय पाहिजे? तुका म्हणे मुख्य पाहिजे हा भाव, भावापाशी देव. देवाला शुद्ध भाव पाहिजे, बाकी काही नको देवाला. का? भाव म्हणजे देवाला जिंकायचं साधन आहे. देवाला जिंकायचं साधन म्हणजे भाव आहे. एक सुभाषित आहे, भावेन देवं कल्याण नरेंद्रम, धर्मेण कांता कप्तेन शत्रू, सत्येन मित्रं कृपया च पुत्रं, ज्ञानेन मोक्षवानेति. देवाला जिंकायचं भावानं, राजाला जिंकायचं कलेनं, पत्नीला जिंकायचं पैशानं. पटलं? शत्रूला जिंकायचं कपटानं, पुत्राला जिंकायचं कृपेनं, मित्राला जिंकायचं प्रेमानं, मोक्षाला जिंकायचं ज्ञानानं. म्हणून तुकोबरा म्हणतात पा, निष्ठावंत भाव भक्ताचा. तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे. देवावरती सत्ता गाजवायचं कोणतं साधन आहे? कोणतं साधन? देवाला जिंकायचं. हो भाव जाचे घाटी, काय वाजा? भाव जाचे
ज्याचे गाठी त्याशिला होता उठी, मनिना भाव देवा मला पाव, देव म्हणतो हात कणंगणे जाव. देवा कारणे भाव तस्मात, द्यावे नलगे फारशे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत, एवढा साठी नका करू वाता वातगा. बाकी काही करू नका, बाकी काही करू नका, फक्त अंतःकरणापासून शुद्ध भाव ठेवा. परमेश्वरावरती भाव कसा असावा, निष्ठा कशी असावी. रामायणामध्ये कैकेयी माता चित्रकूट पर्वतावरती रामप्रभूला भेटण्यासाठी गेल्या. दुखी मन कैकेयी मातेला रामाच्या पुढे धाडस झालं नाही. मन घट्ट करून रामाकडं कैकेयी माता गेल्या. कैकेयी माता पाहिलं रामप्रभू, कैकेयी मातेच्या पायावरती मस्तक टेकवलं. कैकेयी मातेनं रामप्रभूला आलिंगन दिलं. राम मला क्षमा कर, क्षमा कर, माझ्याकडून चूक झाली, मला क्षमा कर. रामप्रभू फक्त स्मित हास्य केलं. कैकेयी माता, तुम्ही माता आहात, पूज्य स्थान आहात. तुम्ही देवीच्या रूपामध्ये तुमचं स्वरूप आहे. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिताः, नमस्तस्यै 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 नमो नमः. क्षमा मागू नका. कैकेयी माता म्हणते, राम एक इच्छा प्रगट करू का. राम म्हणतात, कैकेयी माता मागा. कैकेयी मातेनं रामप्रभूला काय इच्छा प्रगट केली. हे राम, तू माझ्या पोटी यावं असं माझी खूप इच्छा आहे. माझ्या पोटी तू जन्म घे, खूप माझी तुझी इच्छा आहे. राम म्हणतात, कैकेयी माता अवश्य तुमची इच्छा पूर्ण करेल, पण या जन्मी नाही, पुढच्या जन्मी तुमच्या पोटी येईल, पण तुमचं दूध पिणार नाही मी. आणि याच कैकेयी माता, त्रेतायुगातल्या कैकेयी माता द्वापार युगामध्ये देवकीच्या रूपामध्ये कैकेयी माताचा अवतार झाला. आणि देवकीच्या रूपामध्ये भगवान श्रीकृष्ण, रामप्रभूचा अवतार भगवान श्रीकृष्णाच्या रूपामध्ये देवकी मातेच्या पोटी आले. पण राम म्हणले होते, कैकेयी माता तुमच्या पोटी येईल पण दूध पिणार नाही. म्हणून देवकी मातेच्या पोटी आले राम, कृष्ण, पण दूध पिले का. दूध पिले नाही. आणि हे दूध कुणाचे पिले. गोकुळामध्ये यशोदे मातेचं दूध पिले. यशोदे मातेचं दूध पिले का. ही यशोदा कोण होते. ही यशोदा, आपण जे काही कर्म करतो त्या कर्माचं फल काय असतं. यशोदा माता हा कोण होत्या. पूर्वजन्मामध्ये यशोदा माता एक महान साध्वी होत्या, महान भगवत भक्त होत्या. यशोदा माता पूर्वजन्मात ब्रह्मचर्य व्रत, पूर्ण देह समर्पी जे देवा, भार काही सणा जावा, पूर्ण भगवंताला समर्पण केलेलं आयुष्य, व्रतस्थ जीवन, अखंड भगवंताचं चिंतन करावं. आणि पोट भरण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी जंगलात जावं, लाकडाची मुळी तोडावी आणि लाकडाची मुळी डोक्यावरती घेऊन गावात यावं, बाजारात यावं आणि त्या बाजारामध्ये लाकडाची मुळी विकावी. आलेल्या पैशातनं आपलं उदरनिर्वाह करावा. आणि एरवी अखंड भगवंताचं चिंतन करत, नामस्मरण करत करत आपला काळ घालावा. एक दिवस स्नान उरकून भगवंताच्या दर्शनासाठी बाहेर, घराच्या बाहेर ही महान साध्वी पडली. आणि रस्त्यातनं येताना एक साधू तिला दिसले. त्या स्त्रीनं
साधूला पाहिल्याबरोबर श्री संताची माता साष्टांग करे दंडवत घातला, पायावरती मस्तक ठेवलं. कुठेही संत जर दिसले अवश्य संतांच्या मातावरती चरणावरती मस्तक टेकवा. अवश्य संत महात्म्यांच्या चरणावरती अवश्य मस्तक ठेकवा. का? माता पळती संत पाय, माता पळती संत पाय. माता पडते संत पाय, सुख कैवल्य ते काल. अवश्य संतांच्या चरणावरती मस्तक टेकवा. भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. अवश्य संत महात्म्यांच्या चरणावरती मस्तक टेकवा. का? उजली भाग्याता अवघे चिंता वारली. म्हणून ते महान साध्वी संतांच्या चरणावरती मस्तक टेकवलं, दर्शन घेतलं, प्रसन्न चेहरा पाहिला. साधू म्हणतात, देवी एक इच्छा प्रगट करू का? बोला महाराज. आम्हास खूप भूक लागली आहे, आम्हास अन्नदान काहीतरी द्या. किती आनंद झाला असेल. एक साधू, एक महात्मा आपल्या घरात येतो आणि भोजन करतो. किती आनंद झाला असेल. तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. एवढा आनंद झाला. आणि त्या स्त्रीनं, महान साध्वी स्त्रीनं महात्म्याला घरात घेऊन आले. पण एक चिंता लागली. घरामध्ये काही स्वयंपाकाचं साधन काही नव्हतं. साधन सामुग्री काही नव्हती. चिंता लागली. जंगलात जावं, लाकडाची मोळी तोडावी आणि आलेल्या पैशातनं साधन सामुग्री घ्यावी, तेवढा वेळ नव्हता. भीती वाटत होती. साधू जर विन्मुख गेले, कुठे हे पाप लागेल. महाराज तुम्ही तुमचा नित्यनेम करा, 10 मिनिटात परत येते. ती स्त्री एका गावात एक सावकार आहे, त्या सावकारच्या घरी गेली.
आणि सावकारच्या घरी गेली, नमस्कार केला. सावकार, एक मला मदत करा. कोणती मदत करू? मला 100 रुपये द्या, 100 रुपये उसने द्या. उद्या सकाळी मी तुम्हाला 100 व्याजासकट 100 रुपये परत करेन. सावकार म्हणतो, तुला 100 रुपये देतो, पण तारण तू काय ठेवणार? ती स्त्री म्हणते, माझ्याकडे काही तारण नाही. मग तारण जर तू ठेवत नसेल, मी तुला पैसे देणार नाही. सावकार, माझ्यावरती विश्वास ठेवा, सकाळी मी तुम्हाला 100 रुपये परत देईन. घरामध्ये संत आलेत आणि त्या संत महात्म्यांना मला भोजन द्यायचं आहे, त्यांना भूक लागली आहे, कृपया मला 100 रुपये उसने द्या. सावकारने त्या स्त्रीकडे पाहिलं आणि वाईट नजर त्या स्त्रीवरती पडली. तो सावकार म्हणतो, अवश्य तुला 100 रुपये देतो, अवश्य 100 रुपये देईन, पण त्याच्या बदल्यामध्ये तू मला तुझ्या दुधाची जागा जी आहे, तुझ्या दुधाची जागा ती मला कापून दे. त्या स्त्रीनं ऐकलं, डोळे झाकले आणि डोळ्यापुढे तो घरचा साधू दिसला. डोळे उघडले, सावकार चाकू घेऊन या. तो घाबरलाच, ही का थट्टा करते का काय? सावकार चाकू घेऊन या. ही थट्टा करत असेल, खरंच सावकाने चाकू आणला, चाकू हातात दिला. त्या स्त्रीनं ते चाकू घेतला आणि त्या चाकूनं दुधाची जागा जी छातीवरती आहे, त्या चाकूनं दोन्ही दुधाची जागा कापली आणि सावकारच्या हातात ठेवली. सावकार द्या 100 रुपये. भीत भीत घाबरला, 100 रुपये हातात ठेवले. त्या स्त्रीनं कापल्यानंतर अंगातनं रक्त येऊ लागलं, छातीतनं रक्त येऊ लागलं. साडीचा पदर फाडला आणि साडीचा पदर फाडून तो आपली घट्ट छाती बांधली. ती स्त्री घरी आली, स्वयंपाक केला आणि महात्म्याला भोजन घातलं. याला म्हणतात निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म विठोबा. पांडव प्रतापमध्ये कथा अशी येते, मयूरध्वज राजाची कशी कथा येते. माझा विषय कोणता? भक्ताचा धर्म कोणता? निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म. निष्ठा कशी असावी? मयूरध्वज राजा आणि त्याचा पुत्र ताम्रध्वज. पांडवांनी एकदा अर्जुनाला अहंकार झाला होता, माझ्यासारखा धनुर्विद्येमध्ये कोणी पारंगत नाही, असा अर्जुनाला अहंकार झाला होता. आणि त्या अर्जुनाला दाखवायचं होतं अहंकार, त्याचा अहंकार, अर्जुनाचा अहंकार कमी करायचा होता. पांडवांना एकदा राजसू यज्ञ केलेला आणि त्याच्यासाठी पांडवांना धर्मराजाने घोडा सोडला होता आणि जो घोडा पकडेल त्याच्याशी युद्ध करायचं. मयूरध्वज राज्यामध्ये तो घोडा आला, पांडवाचा घोडा आला आणि मयूरध्वज राजाचा पुत्र ताम्रध्वजानं तो घोडा पकडला आणि अर्जुन आणि ताम्रध्वज दोघांचं युद्ध चालू झालं आणि त्याच्यामध्ये अर्जुनाचा पराभव झाला. पूर्ण अर्जुनाचा अहंकार गळाला. देवाला क्षमा मागितली अर्जुनानं. अर्जुन, ताम्रध्वजाची तू धनुर्विद्या पाहिलीस, आता त्याची निष्ठा बघ, त्याचा भाव किती बघ, चल तुला दाखवतो. म्हणून कृष्ण आणि अर्जुन एका ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि ब्राह्मणाचं रूप घेऊन
मयूरध्वज राजाच्या दरबारात देव आणि अर्जुन गेले ब्राह्मणाचं रूप घेऊन. दरबार भरला होता आणि भर दरबारामध्ये ब्राह्मण गेले. ब्राह्मणाला पाहिलं मयूरध्वज राजानं. ब्राह्मणाला नमस्कार केला. येण्याचं कारण विचारलं. राजा, मला दान पाहिजे. कोणतं दान देऊ सांगा. राजाला खूप आनंद झाला. एक ब्राह्मण दान मागतो. राजाला खूप आनंद झाला. काय? भूमिदान, सुवर्णदान, गायदान. तुम्हाला काय पाहिजे? मला काही नको. देवरूपी ब्राह्मण म्हणतात. राजवाड्याच्या बाहेर माझा एक वाघ आहे आणि त्या वाघाला मांस पाहिजे. मनुष्याचं मांस पाहिजे. राजा धर्मशील आहे. राजा लगेच तयार झाला. एका ब्राह्मणाला जर माझा देह सत्कार्याला उपयोग पडत असेल, राजाला खूप आनंद झाला. राजा लगेच तयार झाला. ब्राह्मण रूपी देव म्हणतात, राजा, त्या वाघाला तरुण मुलगा जो आहे त्या तरुण मुलाचं मांस पाहिजे. तुझं आता वार्धक्य आलेले, तुझं ते मांस खाणार नाही. माझ्या वाघाला जर तुला मांस दिस असेल, तुझा मुलगा तरुण आहे आणि त्या तुझ्या ताम्रध्वजाचं मला मांस पाहिजे आणि तेही डाव्या बाजूचंच मांस पाहिजे. आणि मांस देत असताना मांस काढत असताना एक करवत घ्यायची आणि त्या करवतीनं मुलाच्या डाव्या बाजूचाच भाग पाहिजे. आणि त्या मुलाचा मांस काढत असताना, करवतीनं कापत असताना अन्य कोणीही कापायचं नाही. त्या मुलाची आई आणि जे वडील आहेत त्यांनीच ते कापायचं. ताम्रध्वज बाजूला उभा होता. बाजूला राजाची पत्नी होती. स्वतःचं मूल आपण स्वतः मांस काढून द्यायचं. आईला किती कठोर दुःख झालं असेल. आणि दुसरी आट घातली देवानं. दुसरी आट घातली, राजा, जर कापत असताना एकाच्या जरी डोळ्यामध्ये पाणी आलं ते मी दान घेणार नाही, असं भगवंतानी आट घातली. कोणाच्याही जरी पाणी आलं डोळ्यात, मी ते दान घेणार नाही. एवढं मोठं राजाने आट घातली भगवंताने. पत्नीकडं पाहिलं, मुलाकडं पाहिलं. मुलगा समोर होता, ताम्रध्वज. तो लगेच आला. बाबा, जर माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही, माझं शरीर अशा सत्कार्याला जो उपयोग होत असेल, मी मागच्या जन्मामध्ये काय पुण्य केलं असेल, माझं शरीर सत्कार्याला दान होत आहे. लगेच मुलगा तयार झाला. आईला कठोर मन केलं. राजानं कठोर मन केलं. करवत घेतली. मधोमध हा ताम्रध्वज उभा राहिला. एका बाजूला आई, एका बाजूला वडील. आणि त्या आपल्या स्वतःच्या मुलाचं डाव्या बाजूचं करवतीनं ते शरीर कापत असताना डोळ्यात पाणी आलं. कोणाच्या? मातेच्या डोळ्यात आलं नाही. एवढं कठोर मन. अरे एवढी माता, ऐशी कळवळ्याची जाती तरे बाबा विना प्रीती. अशी माता मुलावरती प्रेम किती करते आणि का करते? किंबहुना धनुर्धरा जो मातेची या उदरा, तो मातेचा सोयरा के तुला पा. एवढं प्रेम. लेकोराचे हित जाणे माऊलीचे चित्त. एवढं कठोर मन केलं. मातेच्या डोळ्यात पाणी आलं नाही. वडिलाच्या डोळ्यात पाणी आलं नाही. पाणी कोणाच्या आलं? ताम्रध्वजाच्या डोळ्यात पाणी आलं.
ब्रह्मरूपी देवाने पाहिलं. ब्राह्मणरूपी देवाने पाहिलं, राजा थांब, मी आता ते दान घेणार नाही. मी आत घातली होती, आत घातलेली, कुणाच्याही डोळ्यात जर पाणी आलं मी ते दान घेणार नाही. ताम्रध्वजाच्या डोळ्यात पाणी आलं ते दान मी घेणार नाही. राजाने पाहिलं, आपल्या मुलाच्या डोळ्यात पाणी आलं. ताम्रध्वज, अरे इतकी देहाविषयी आसक्ती तुला. त्या ब्राह्मणाने आट घातली होती, डोळ्यामध्ये पाणी आणायचं नाही, देहावरती एवढं प्रेम. अरे प्रत्यक्ष मी तुझा बाप आहे, एवढं कठोर मन मी केलं. तुझ्या आईनं मातीनं एवढं कठोर मन केलं. जन्मदत्ता आई, त्या मातीच्या डोळ्यात पाणी नाही, माझ्या डोळ्यात पाणी नाही, आणि तुझ्या डोळ्यात पाणी. एवढी देहाविषयी आसक्ती तुला. ऐका, ताम्रध्वज म्हणतो, बाबा माझं शरीर कापत आहे याच्याविषयी मला दुःख नाही. माझ्या डोळ्यात पाणी का आलं, माझं एवढं दुर्भाग्य की माझं फक्त डावाच भाग शरीराचा कामाला येतोय, पूर्ण शरीरच का आलं नाही, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं. याला म्हणा निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म विठोबा. फक्त उदाहरण सांगतो मारुतीचं, काय निष्ठा मारुतीची, रामावरती काय निष्ठा. एक उदाहरण फक्त सांगतो, पुढे सरकतो. एकदा सीता माता आरशामध्ये आंघोळ केली आणि आरशामध्ये शेंदूर लावत होत्या. मी असं ऐकलं बरं का विद्वानाच्या मुखातनं, एखाद्या स्त्रीनं एक दिवस जरी कपाळावरती कुंकू नसेल, कपाळावरती कुंकू जर नसेल, तिच्या पतीचं 45 दिवसाचं आयुष्य कमी होतं म्हणे. आता लावायचं का नाही बघा. सीता माता कपाळावरती शेंदूर लावत होत्या. तिथं मारुती गेली. मारुतीनं पाहिलं सीता माता काय करता. सीता म्हणते, मारुती कपाळावरती शेंदूर लावते. मारुती म्हणतात, कशासाठी. कपाळावरती शेंदूर लावलं रामाचं आयुष्य वाढतं. मारुतीनं ऐकलं, हा सीता माता कपाळावरती शेंदूर लावलं रामाचं आयुष्य वाढतं. हो खरंच, हो खरंच, हो. सीतेच्या मुखातनं ऐकलं. तिथून मारुती बाहेर पडले. 2 तासांनी परत आले आणि गेले कुठं, रामाच्या कक्षेत. रामाची आंघोळ झाली होती. रामाचा एक नेम होता, रोज महादेवाची पूजा केल्याशिवाय राम पाणी ग्रहण करत नव्हते. रामाची पूजा झाली, महादेवाची पूजा झाली. राजा दशरथाचं दर्शन, कौसल्या माता, सुमित्रा माता आणि कैकेयी मातेचं दर्शन केल्याशिवाय राम अन्न ग्रहण करत नव्हते. पूजा करण्यासाठी बसले होते राम आणि पाठीमागून मारुती आले. जय श्रीराम म्हणजे झोपली जागी होती. पाठीमाग रामाने पाहिलं. खालून वरून पाहिलं. हे कोण रे तू. समोर कोण होत, मारुती. मारुती पाहतच राहिले. कोण रे तू. राम, मी मारुती. राम म्हणतात, मग हे तुझं कोणतं रूप आहे. मारुतीचं रूप कोणतं होतं. मारुतीचं रूप कोणतं होतं.
मारुतीचं रूप कोणतं होतं? सीतेच्या मुखातनं ऐकलं, कपाळावरती फक्त शेंदूर लावला, रामाचं आयुष्य वाढतं. सीतेने कपाळावरती शेंदूर लावला, पण मारुतीने पुन्हा अंगालाच लावला. याला म्हणा निष्ठावंत भाव भक्ताचा स्वभाव. ते मारुतीने पाहिलं, रामाने पाहिलं, रामाने पाहिलं, रामाला कळालं, मारुती तू माझं आयुष्य वाढण्यासाठी शेंदूर लावलास अंगाला. हो देवा. रामाने पाहिलं, हे बजरंगा, पहिल्यांदा हाक मारली मारुतीला, बजरंगा तू माझ्यासाठी शेंदूर लावलास, आता आजपासून जो कोणी तुझा भक्त जर असेल, जो कोणी तुझा भक्त असेल, त्या भक्ताचा तुझा शेंदूर जो कोणी कपाळावरती शेंदूर लावेल, त्याचा मनोकामना तू पूर्ण करणार नाही, मी करणार. आता उद्या पहाट 5लाच मारुती उठायच्या आत मारुतीने पाहिल्याबरोबर गुड मॉर्निंग, आज एवढ्या लवकर इचलकरंजीकर, इचलकरंजी एवढा, अरे एवढा भाव होता. म्हणून आमच्या माग एवढा भाव मारुतीवरती, रामावरती. म्हणून तो कोब्बरा बघा, एकदा नाही दोनदा म्हणतात, एकदा नाही दोनदा म्हणतात, शरण शरण हनुमंता.
आणि तुकोबराय मारुतीला शरण जातात. निष्ठा आणि भाव पाहायचा असेल मारुतीचा पहा. जसे निष्ठा भाव मारुतीचा पाहिला तसा निर्धार सुद्धा पाहायचा असेल मारुतीचा पहा. भक्ताचा जो पहिल्या चरणामध्ये तीन धर्म आहेत. पहिला धर्म निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म आणि निर्धार हे वर्म. पहिला निष्ठा, दुसरा भाव आणि तिसरा निर्धार. निर्धार भक्ती करत असताना एक निर्धार असावा. जे जे घडेल ते ते घडो, देह जावा त्वा राहो, नाम न सोडे सर्वकाळ, दीनबंधो पंढरीनाथ. देह जावा त्वा राहो, पांडुरंगी पुढे पडता जडवारे, नेमा नटळे. एक निर्धार असावा. भक्ती करत असताना किती संकट येऊ दे, कितीही आर्थिक सामाजिक कौटुंबिक कितीही समस्या होऊ दे, पण आपल्या भक्तीमध्ये अंतर पडू द्यायचं नाही. एक भक्तीत निर्धार कसा असावा, निर्धार कसा असावा. आमचे आजोबा तातासाहेब महाराज एक दृष्टांत द्यायचे, एक उदाहरण सांगायचे. भक्ताचा निर्धार कसा असावा. आमचे तातासाहेब महाराज एक उदाहरण द्यायचे. एक सावकार पंढरपूरला गेला. पंढरपूरला चंद्रभागेची आंघोळ केली आणि चंद्रभागेची आंघोळ करून बाहेर आला आणि धोतर नेसत असताना एक समोरून एक वासुदेव आला. हातात चिपळ्या आहेत आणि तो वासुदेव आला. कसा आला, का म्हणतो, राम राम असं म्हणत सावकार जवळ आला आणि कपाळावरती गंध लावला. गंध लावल्यानंतर वासुदेव म्हणतो, सावकार रुपया काढा. सावकार अतिशय कंजूस 1 रुपया का त्याला द्यावंसं वाटना. सावकार म्हटला, वासुदेव 1 रुपयासाठी गावाकडे यावं लागतं. आता माझ्याकडे पैसे नाहीत, मी वारीसाठी आलोय. पैसे जर हवा असतील गावाकडे यावं लागतं त्याला. वासुदेव काही बोलला नाही. वारी संपली, द्वादशीची खिरापत झाली. आपला वारकऱ्यानं कधी द्वादशीची खिरापत घेतल्याशिवाय वारीचं पूर्ण पुण्य लागत नाही. आम्ही हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वारकरी वारी चुको आणि वारी चुकून ये घरी.
द्वादशीची खिरापत घ्या आणि मग घराकडे या. द्वादशीचा प्रसाद म्हणजे भानुदास गीते गात प्रसाद येतो पंढरीनाथ. याच खिरापतीसाठी एकादशी देव जागराला, खिरापती फुकत ठेला. देवच येतो खिरापतीसाठी. नामदेवला म्हणतात खिरापतीची जो खिरापत घेतो, खिरापतीचा पंढरपूरला प्रसाद घेतो, त्याला मोक्ष देतो असं देव म्हणतात. देवाने नामदेवाला वचन दिलं, पंढरपूरच्या वारीमध्ये जर दशमी व्रताचा आरंभो, दिंडी कीर्तन करा समारंभो, ते नेतो स्वयंभो संतोष पावे. देवाला संतोष कधी आहे? दशमीचं स्नान पाहिजे, चंद्रभागेचं. आम्ही कधी एकादशीचं, ती पण नाही, घरात आंघोळ करून दशमीचं स्नान पाहिजे. आणि पंढरपूरला गेल्यानंतर देवाला दिंडी खूप, देवाला खूप आवड आहे. अवश्य आपल्या ज्या फळाची सेवा असेल त्या फळाच्या सेवेला अवश्य दिंडीला वारकऱ्यानं जावं. देवाला संतोष आहे. दिंडी म्हणजे मोक्षाचं एक द्वार आहे. दिंडी म्हणजे मुक्तीचं एक द्वार आहे. दिंडी म्हणजे भगवंताचं एक चिंतन आहे. आणि पंढरपूरला गेल्यानंतर अंतःकरण शुद्ध करून त्या भगवंताशी एकरूप झालं पाहिजे. आणि द्वादशीची खिरापत घेतल्यानंतर गावाकडे या. याचं फल काय? द्वादशीची खिरापत जर घेतली पंढरपूरला, याचं फल काय? नामदेवरा सांगतात, हरी करा करा खिरापती, नटा नटा कीर्तन वृत्ती, ते नर मोक्ष पावती, ऐशे देव सरोवर बोलिले. देवाने सांगितलंय नामदेवाला. देवाला सांगितलं, नामदेवा जो कोणी पंढरपूरला येतो, कीर्तन श्रवण भक्ती करतो आणि खिरापतीचा प्रसाद घेतो, त्याला मी मोक्ष देतो. वासुदेवाने खिरापत संपली, वाळवंटात बसला, विचार करू लागला. विचार करता करता एकदम लक्षात आलं, येणे बाकी. 1 रुपया येणे बाकी. गावाकडं कुठला आता खळ नाही, सोयाबीन नाही, ज्वारी नाही, काही काम पण नाही. आहे वेळ, बाकी तर वसूल करावी. म्हणून शोधत त्या सावकारच्या गावाला तो वासुदेवाला. वासुदेवा गावात पत्ता विचारत सावकारच्या घरापर्यंत आला. सावकार माडीवरती उभा होता. वासुदेवाला पाहिलं, बापरे, खरंच आला. एकदम आठवलं, हा आला कशासाठी? रुपयासाठी. आता रुपयाला द्यायला पाहिजे. धावत खाली आला, बायकोला म्हटला वासुदेव आलाय. आणि त्या वासुदेवला सांग, जर रुपया जर मागितला आणि जर सावकार कुठे, अगोदर जर विचारलं सावकार कुठे, सांग त्याला. काय सांगू? सावकार गेला म्हणून सांग. वासुदेव आला घरात, बायको आली, हो सावकार कुठे? बायको म्हणते, महाराज तुम्हाला माहित नाही का? म्हणला काय? सावकार गेले. असं बायकोने सांगितलं. वासुदेव क्षणभर थांबला आणि बायकोला म्हटला, आता आलोय, अंत्यविधी करूनच जातो. ऐकलं तर सावकारने ऐकलं. म्हणून आता असा जाणार नाही, खोटं मरायचं रूप घ्यावं म्हणून खरंच झोपला. ती बायको आत आली. बायकोला म्हटला, खोटं रड. रड. त्या राजस्थानमध्ये, खरंच राजस्थानमध्ये भाड्याने मृत्यू झाल्यानंतर भाड्याने माणसं मिळतात रडायला. त्याला रुदाली म्हणतात. रुदाली महिला मिळतात रडण्यासाठी. महिला त्याला म्हणतात रुदाली. ती रडू लागली. रडण्याचा आवाजाने सावकार जातोय का हळूच बघतोय. पांढरं कापड घेतलं,
झोपला आणि त्या सावकार पाहतोय, त्याच्यामधनं पाहतोय हा सावकार वासुदेव गेला का नाही, वासुदेव उभाच होता. ती मोठ्याने रड आणि ती बायको रडायला लागली. शेजारणीला ऐकायला गेलो, शेजारण धावत आली, धावते बघती तर सावकार गेलेलं पाहिलं, ती रडू लागली. दोघीच्या आवाजाचा रडण्यानं सगळ्या गावात बातमी पसरली, सावकार गेला, सावकार गेला, सावकार गेला. अख्खं गाव तिथं गोळा झालं. गाव गोळा झालं तरी सावकार उठना. कशासाठी? यालाच म्हणतात निर्धार हे वर्म चुकू नये. तरी सावकार काय उठना. गाव गोळा झालं, तास झालं, 2 तास झालं तरी सावकार काय उठना. आणि हा वासुदेव काही जाईना. दोघं कशासाठी? 1 रुपयासाठी. यालाच म्हणतात निर्धार हे वर्म चुकू नये. एक जर म्हटला सावकारला किती वेळ ठेवायचं असेल, मला पुढची तयारी करा. आणि पुढची तयारी सगळे लोक करू लागले. तिरडी तयार झाली. समोर सावकार स्वतःच्या तिरडीकडे पाहतोय तरी उठना. सगळी सर्व तयारी झाली तरी सावकार उठना. कशासाठी? 1 रुपयासाठी. त्याला सावकारला उठवलं, सगळी प्रक्रिया केली. जे काही क्रिया असतात सर्व क्रिया करतोय. हळूच बघतोय वासुदेव गेला का नाही, तिथंच आहे. वासुदेव काय जायना, सावकार काही उठेना. कशासाठी? 1 रुपयासाठी. सगळी तयार झाली. तिरडीवरती झोपवलं, चौघाने तिरडी ते उचलली तरी सावकार उठना. पुढे जाऊन लाकडं रचली आणि हा अंतयात्रा निघाली घरापासून मशानाकडं. ते सावकार पाहतोय हा वासुदेव हाय का गेला. वासुदेव कुठे? सर्वात पुढे. मशानात अंतयात्रा आली तरी सावकार उठना. तिरडीवरून स्वतःच्या लाकडाकडे पाहिलं तरी सावकार उठना. कशासाठी? रुपयासाठी. सगळी क्रिया झाली. सावकारला उचललं, लाकडावरती झोपवलं तरी सावकार उठना. सगळी क्रिया झाली. लाकडं पेटवले तरी सावकार उठना. कशासाठी? रुपयासाठी. यालाच म्हणतात निर्धार हे वर्मा चुकू नये. याला म्हणतात निर्धार. आणि आता अग्नी पेटवला तरी सावकार उठना. वासुदेव काही जायना. अग्नी पेटवला, त्याला चटके बसू लागले सावकारला तरी सावकार काय उठना. कशासाठी? रुपयासाठी. अग्नीचे चटके बसू लागले तरी सावकार उठना. कशासाठी? रुपयासाठी. यालाच म्हणा निर्धार. अग्नी पेटवला आणि वासुदेवाने पाहिलं आता अग्नी पेटवला म्हणून वासुदेव पाठी माग सरकू लागला. हा सावकारने पाहिलं, वा वासुदेव चाललाय. 1, 2, 3 पावलं पाठीमाग सरकला आणि जाण्यासाठी पाठ फिरून 2, 3 पाऊल वासुदेव पुढे जाऊ लागला. त्या क्षणी तो सावकार लाकडावरून खाली उतरला. पुन्हा वासुदेव माग फिरला. ऐ सावकार रुपया. याला म्हणा निर्धार हे वर्मा. असा भक्तीमध्ये एवढा असा निर्धार पाहिजे. असा निर्धार जर असेल भाव ज्याचे गाठी त्याशी उतावटी. असा निर्धार असेल तर हा भक्तीतला खरा झाला. म्हणून तुकोबरा म्हणतात भक्ताचा धर्म कसा असावा? निष्ठावंत भाव. भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. आणि पुढचं जे आहे तत्व, 3 तत्व, त्या 3 तत्वाच्या नंतर
भक्ताचा धर्म कसा असावा. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये पहिलं तत्व आहे निष्कामता, दुसरं तत्व आहे निश्चल, तिसरं तत्व आहे विठ्ठली विश्वास आणि चौथं तत्व आहे पाहुणे वास आणि काची. पुढचा विचार जो आहे मध्यांतर थोडक्यामध्ये आपण विचार करू. निष्ठावंत भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्मा चुकू नये. निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास पाहुणे आस आणि काची. हा ना कोण म्हणणार? हा ना कोणी सांगा. भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव, निर्धारी है वर्म आ, 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 निर्धारी है वर्म तू
पुन्हा ये. निष्कामानिच्छा विठ्ठली निष्कामानिच्छा हरी विश्वास निष्कामानिच्छा विठ्ठली विश्वास निर्धार हे वर्मा कोण टाळ वाजवा टाळ. निर्धार हे वर्मा कोण निर्धार हे वर्मा कोण निर्धार हे वर्मा निष्कामाने जाय विठ्ठली विश्वास निष्कामाने जाय विठ्ठली विश्वास निष्कामाने जाय विठ्ठली विश्वास निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास निष्कामानिच्छळ विठ्ठली विश्वास निष्ठळ विठ्ठली विश्वास निष्कळ निश्चळ विठ्ठल विश्वास निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास निष्कामानिच्छळ विठ्ठली विश्वास विठ्ठली विश्वास पाहून यास अनेकाचे पाहून यास अनेकाचे निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास अनेकाचे पाहून अनेकाची निष्कामानिच्छळ विठ्ठली विश्वास निष्कामानिच्छळ विठ्ठली विश्वास
ताडी ताडी कुमार ताडी
बोला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव कोण झोपला असेल उठवा. वेळ संपलेली आहे, 10 वाजलेत. पुढचं थांबू का? वेळ संपलेली आहे, 10 वाजलेत आणि एका दिवशी जास्ती गोळ्या घ्यायच्या नाहीत, रिॲक्शन येते. जास्ती गोळ्या घ्यायच्या नाहीत, मर्यादित घ्यायचा. हा वेळ संपलेली आहे. पुढचा जो विचार आहे, निष्कामता निष्कामता निश्चल विठ्ठले विश्वास पाहुणे आस अनेकाचे. तुका म्हणे ऐसा कोणोपेक्षला नाही ऐकला ऐसा कोणी. याचा विचार जो आहे परत कधी योगाला पुढच्या 2 चरणाचा विस्तारासहित याचा आपण विचार करू. तुका म्हणे तैसा कोण, तुका म्हणे ऐसा कोणोपेक्षला ऐकला ऐसा कोणी. निष्काम निश्चल विठ्ठले विश्वास पाहुणे आस अनेकाचे.